नमस्कार, मी अनिता गायकवाड. जो 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता शेतात काम करताना की मला न्याय पाहिजे, मला पंढरपूरच्या वारीसाठी ड्युटी दिली नाही 15 दिवसाची म्हणून. तर तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला, मला असं वाटलं पण नव्हतं की मला इतके लोक साथ देतील म्हणून. आणि जास्त तर पत्रकार भावांचे मी खरंच मनापासून आभार व्यक्त करते की एक बहिणीला त्यांनी जशी साथ दिली तशीच इथून पुढे ही साथ द्या. आणि काल मी तो व्हिडिओ डिलीट केला, कारण काय आहे हे कोणीही विचारू नका. आणि उद्या मला धाराशिवच्या ऑफिसमध्ये बोलवलंय. तर जशी आत्तापर्यंत तुम्ही साथ दिली आहे, आता इथून पुढे काही दिवस मला अशीच साथ द्या. माझी एकच विनंती आहे सगळ्यांना. आणि ड्युटी न देण्याचं कारण हे सांगतायत की मी वर्दीवरती रील काढली होती म्हणून ड्युटी दिली नाही. जर वर्दीवरती रील केली म्हणून जर पोटावर मारत असाल साहेब, तर चित्रपटामध्ये मालिकामध्ये वर्दी सगळीकडे दिसते. असं नाही की मी सरकाराला स्पेशल असेल किंवा वर्दीवरती काहीतरी वाईट काहीतरी केलं असेल किंवा अपमानास्पद काही केलं असेल. तसं काही केलं असेल तर मी सगळ्यांची क्षमा मागते, कारण वर्दीवरती रील केली म्हणून मला आज माझ्या पोटावर मारतायत. तर मी सगळ्यांची क्षमा मागते. वर्दीवरती रील केली म्हणून जर ड्युटी भेटत नसेल तर आत्तापासून मी वर्दीवरती रील करणार नाही, हा माझा शब्द राहिला. पण एखाद्याच्या महिलेला जर ती एकटी असेल कदाचित, किंवा भरपूर अशा महिला आहेत, मी एकटीच नाही आहे असं म्हणत नाही आहे, पण त्यांना जर कोणाचा आधार नसेल किंवा ती एकटी असेल तर तिला कामाची गरज असली ना तर तिला आवर्जून काम देत जा. कारण मी काय म्हणते, चोरी करण्यापेक्षा भीक मागितलेली कधीही बरी, नाही का? भीक मागितल्यावर कुणी 2 गोष्टी वाईट कधीच बोलणार नाही, पण चोरी केल्याच्या नंतर लोक काय बोलतील किंवा काय सजा होईल काय सांगता येत नाही. माझी एकच विनंती आहे, जशी आत्तापर्यंत तुम्ही मला साथ दिली पत्रकार भावांनो, तशीच आता फक्त 2-4 दिवस मला अशीच साथ द्या. कारण उद्या मला ऑफिसमध्ये बोलवलंय. आता का बोलवले म्हणजे माझी काही चूक असेल किंवा कोणाची काही चूक असेल तर याची चौकशी करायची असेल म्हणून बोलवले. तर ठीक आहे, मी उद्या 11-12 वाजेपर्यंत तिथे जाईल. जर मला तुमची काही गरज पडली तर मी हक्काने तुम्हाला हाक मारेल. तुम्ही एक बहीण आहे अशीच समजून मला साथ द्या.